आता आमच्या बहिणीनं एवढी मोठी म्हणजे खुश खबर दिल्या मला. काय पिंकू इकडे आज आमच्या बहिणीनं इथं सगळ्यांसमोर सांगितल्या. इकडे काय सांगितल्या आज पिंकीनं सांगितल्या तिच्या गळ्यातली चेन मला वाढदिवसाला का माझ्या बाची चेन आहे मला मिळालं पाहिजे. वारसा वारसा माझा माझा मला मिळाला पाहिजे. माझ्या बाची चेन आहे पिंके पिंके गिरणे दे. प्रसाद असू दे नाहीतर ती विकत आणू दे. महत्वाचा उद्देश काय होता ती त्या शुद्ध विचाराने आली की माझ्या नवऱ्याच्या पोटात काहीतरी घालायचं आहे. तसं तू आमच्या पप्पा लोक काय खायला घातलीच दुपारचं उन्हाचं हे कलिंगड आणूया घालूया. बघ हे वाळले बघ काय वाळले फुटाला तो बाजूला सांगते मला. हा तुझ्यासाठी खास मिसळ आणली आहे माझ्या आईसाठी. माझी आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मला काय आली तुला कडू बायको लवकर उठली नाही फोन केली असेल नाश्ता आणा मला भिना म्हणून आणलाय. काहीसाठी आणलाय सर हा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आणि ह्यो बायकोचा लाचारी म्हणून आणलाय मिसळ. आणि मला सांगू आई तुझ्यासाठी आणलोय. आई कल्याण बघितलं का 4,000 रुपये बिशूला कसं मागून घेतली. परवा पैशातलं तुम्ही 4,000 रुपये कट करून घेतलं आणि राहिलेले पैसे पप्पांना दिल्या. आणि आता आणि पप्पांच्या समोर हळूच मला डोळा मारला आणि सांगायला ते बिशीचे थोडे 4,000 द्या. मी विषय काढताना लगेच फिरवल्या नाही ते परवाचे पैसे सासूबाईने घेतले म्हणून. सासूबाईने तूच की काय बोलतोस मी का पैसे काढले सासूबाईने सांगायला तुझे तुम्ही कसं ऐकतोस बायकोचं. हे सासू तसली सिंगे. लोकांची प्रॉपर्टी म्हणजे मामाची प्रॉपर्टी म्हणजे आपली प्रॉपर्टी. हा तू कसं तुझ्या लेकीशनी सांगतेस मामा आपलाच आहे मामा आपलाच आहे. हा ह्यो मामा काय आपलाच आहे की ह्यो मामा सपला तरी तो मामा आपला बिना बहिणीतली संपलं रे बाबा. हा 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 अजून एक काय पैसे घाम बघतेस का घाम हे घाम बघतेस का कष्टाचा आहे. वाडवडिलांची इस्टेट माझ्या नावावर आलेली हे नव. हा लक्षात ठेव. हा तुझ्या भावात ठिकाणी मी असतो की नाही 9 एकरातलं 1-2 एकर तर फेकून मारला असतो. हा एका साडीवर तू तुला फसवलं तिनं एका साडीवर 3,000 साडीवर फसवला हिला तिच्या भावानं. आणि सांगते ही मला हा काय तुझ्या भावाचं काढू कुणाचं काढू मग तुझ्या भावाचं मी असतो तर 2-3 एकर तर सहज दिला असतो. आम्ही घेत नाही मग तुझ्या लेकीने सांग आम्ही घेत नाही म्हणून. आणि कुठे मला टीव्ही कुठला टीव्ही कर कुठे आले वरती एक टॉप आहे मोठा ग्रे कलर. हा तिथे वर आले बघितलं तू वर झाले की हो अजून काढून नाही करत वरचं राहील ना. मी काय म्हणले वर म्हणजे असं समोर दिसते असं गेल्या पुसला दिसते असं वर आहे धान काढायला कुठे आहे सांग आमच्या आता माझं माझं डोक्या आहे केसावर आहे का इथं म्हणजे का विषय आहे केसावर असणार की मुलग्या गोष्टी कोण विचार बायकोला म्हटलं जेवणात जरा काहीतरी वेगळं बनव. बायकोला आमच्या हिरवी खीर बनवल्या हिरवी खीर. म्हणजे आईस्क्रीम गरम करून आणलास खालीचा बनवलाय घरच्या घरी. आता जेवताना द्यायला पाहिजे ना तुम्हाला. माझी बायको सुगरण आहे. सगळ्यात भारी काय वाटते सांग मला. आता मला कळते आमचा बाबा किती सण केलाय. अगं तू आणि मी भांडत होतो ऐक की तू आणि मी भांडत होतो तू पिडली नाहीस ऐक की मीच खाल्ले की नाही. पण मला आता कळलं आमचा बाबा किती सण करत होता. कारण तू आणि मी ज्यावेळी भांडत होतो त्यावेळी बाबाला किती त्रास होता. आता शेम ऐक की आता शेम हर्ष आणि जानू भांडत्यात. मला एवढा डोक्याला त्रास झालाय तुला सांगतो. त्याच्यावर मला कळते की आम्ही बाबाला किती त्रास देतो. एवढं काय भांडत नव्हतं बाबा. हाय एवढं काय भांडत नव्हतं आम्ही. ही डायरेक्ट मला काहीतरी फेकून मारायची दगड बिगड चप्पल बिप्पल. आणि मी केव्हा माझ्या बहिणीवर हात हे एकदाच मारलो होतं. 6 का 7 दिवस इथं वन उठलं होतं गालावर. आणि एकदा माझ्या संग भांडली ती तेव्हा ठीक आहे तुझ्यामुळेच की. आणि माझ्या नाव काढली ती हिनं
आणि आमच्या आई चुलीवर पाणी गरम करायला ते तेव्हा जे आमच्या जळक लाकूड फेकून मारली ते आमच्या आईनं. अजून डाग आहे घोसरवाड्यात. आता कुठे करते पण मला सांगतो पिंके कधी कधी एवढं वाईट वाटते की आपण आपल्या पप्पाला लई त्रास दिला. खरं सांगू माझी पोरं आता जी भांडत्यात तुला सांगतो अशी भांडत्यात म्हणजे मी जर माझ्या बाबाच्या ठिकाणी असतो तुला आणि मला दोघांनी मारून टाकलो असतो. खरं सगळं भांडण्याचं कारण तू होती. पावभाजी तयार. आई बघ बाई खाण्यायोग्य आहे काय बरा ते होय. नाही म्हणजे तुला चव कळतं ग. होय, तुला कळत नाही. नाही मला काय माझ्या बायकोच्या हाताला चव आहे मला आयुष्यभर मान्यच करायला पाहिजे ना. नसलं तरी मान्यच करायला पाहिजे. चांगली झाल्या बघा. मी सगळं चिरून बिरून सगळं केलं. अच्छा तू चिरून दिल्यामुळे चांगली होणार की. हा असं फिरायला जायचं. आगाऊपणा जास्त काय करू नको. फक्त बायको दर्शनाला जाणार आहे म्हणली गोव्याला की फक्त सोड. ते गोव्याला जायचं होतं.